तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। विहिरीत पडलेली दुचाकी काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था, बचाव साहित्य किंवा तज्ञ पथक न बोलावता एका 65 वर्षीय वृद्धाला थेट मृत्यूच्या दाढेत ढकलल्याचा आरोप आता पोलिसांवर होत आहे। मृत दशरथ लक्ष्मण श्रीनाथ यांना ओसाड आणि विषारी वायूने भरलेल्या विहिरीत उतरवण्यात आलं आणि काही क्षणातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला। ही घटना अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला बळी असल्याचा आरोप संतप्त नागरिक आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। नातेवाईकांच्या आरोपानुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे API नागेश मोहोड यांनीच दशरथ श्रीनाथ यांना विहिरीत उतरविण्यास भाग पाडले। एवढेच नव्हे तर त्यांना दारू पाजून विहिरीत पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। या आरोपांची चौकशी होणे आवश्यक असताना प्रशासन मात्र सुरुवातीपासूनच बचावात्मक भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। घटना सकाळी 9 वाजता घडली, मात्र तब्बल 6 तास मृतदेह विहिरीतच पडून राहिला। जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग यापैकी एकही यंत्रणा वेळेत घटनास्थळी पोहोचली नाही। एका माणसाचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाची ही उदासीनता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली। जामोद तालुक्यातील आसलगाव येथे एक दशरथ श्रीनाथ म्हणून या व्यक्तीचा विहिरीत मृत्यू झाला। या मृत्यूला नेमकं जळगाव जामोद पोलीस स्टेशन जबाबदार आहे। नेमकी घटना काय घडली आणि जबाबदार व्यक्ती कोण हेच आपण त्याच्या कुटुंबाकडून माहिती घेऊया। तर ताई, नेमकी घटना काय घडली? नागेश मोड आमच्या घरी आले, माझ्या जेठाले बोलावलं आणि माझ्या जेठाले म्हणत की बा चला तुम्ही आपल्याला विहिरीत उतरणार। मग ते नाही म्हणत होते की बा अंगात ताकद नाही, माझ्यानं होत नाही। आता ते जबरदस्तीनं आले आणि माझ्या जेठाले दारू पाजली आणि घेऊन गेले आणि तडी नेले। त्याच्या अर्ध्या घंट्यानं मागून आम्हाला फोन आला की बा हे विहिरीत बुडाले। तर विहिरीत कशासाठी, काढण्यासाठी नेलं? म्हणजे ते मोटरसायकल त्याच्यामध्ये कोण टाकेल होती ना, ते काढण्यासाठी नेलं होतं। तर तुमचे जे जेठ आहे तर ती विहिरीत गेल्यानंतर त्यांना काढण्याला किती तास लागले? आता म्हणजे ते सकाळी 9 वाजतापासून गेले घरून, तर ते आता किती टाइम झाला, आता आणलं त्याला इथं 3 वाजता बाहेर काढले। म्हणजे एवढा वेळ लागला? हा, एवढा वेळ लागला। पोलिसांनी तात्काळ कोणती मदत केली नाही, तात्काळ मदत केली नाही। मग आता तुमची पुढची भूमिका काय? मग आता आमचं घर त्यांच्याच भरोशावर होतं, आम्ही त्यांच्या भरोशावर, आमचे 4 कुटुंब आहे, आम्ही त्यांच्याच भरोशावर खात होतो। पण आता ते आमच्या घरातली करती व्यक्ती जर गेली तर मग आता आम्ही काय करा? तर पुढे काय मागणी आहे तुमची प्रशासनाला? आमचं असं म्हणणं आहे की काही ना काही प्रशासनानं आम्हाला न्याय द्या पाहिजे। दोषी कोण आहे? दोषी पोलीसवाले तेच घरी आले, ते बोलायले नागेश मोड। मागणी काय तुमची? याच्यावर काय कारवाई करावी? मग आता त्याला अडी बोलावा। म्हणजे तुमचे जे जेठ आहे त्या मृत्यूस कारणीभूत पोलीस आहे, हा, मग त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं? हा, त्याच्यावर दाखल व्हायलाच पाहिजे ना। पुढची भूमिका काय? समजा स्थानिक पोलीस स्टेशनने त्या प्रकारचा गुन्हा दाखल नाही केला, तुम्ही पुढे काय भूमिका काय राहील तुमची गावकऱ्यांची? आम्हाला फक्त न्यायच पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे। मग जोपर्यंत दोषीवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी इथून नेणार नाही, म्हणजे आम्ही परत तिथंच नेऊ आणि आम्ही सगळं पूर्ण गाव गोडात जमा करू। दोषीवर शिक्षा आणि आम्हाला आमच्या कुटुंबासाठी जे काही मदत नाही भेटली तर लोक आम्ही हलणार नाही आणि प्रेतले हात बी लावणार। आताच आपण पाहिलं असता जे आसलगावचे ग्रामस्थ किंवा त्या श्रीनाथ कुटुंबाच्या परिवारातील काही जे नातेवाईक आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या जे परिवाराचा जो माणूस, आमचा जो कर्ता पुरुष आहे तो आम्ही तो कर्ता पुरुष गमावला। त्या कर्ता पुरुष जोपर्यंत त्याला दोषी असणारे स्थानिक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही। नेमके आता हे गावकरी काय भूमिका घेतात याकडे सर्व जळगाव तालुक्याचे लक्ष वेधले आहे। MCN न्यूज करता कॅमेरामन संजय दांडेसह राजवाडे, जळगाव। जर विहिरीत विषारी वायू होता तर त्या ठिकाणी वृद्धाला उतरवण्याचा आदेश कोणी दिला? सुरक्षा उपकरणे का उपलब्ध करून देण्यात आली नाहीत? प्रशिक्षित रेस्क्यू टीम का बोलावली गेली नाही? असे एकामागून एक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। तुमची घटना कशी घडली दादा? ते पहिले बुड्या मारून आले, वापस आले घरी। डबल अजून त्या पोलीसवाल्यानं डबल बोलावलं, दारू पाजली। पहिले एक 90 पाजून नेलतं, तर तो म्हणे मी काढत नाही म्हणे, याच्यात पेट्रोल आहे। तर मग डबल घरी आला, तो घरून डबल पोलीसवाल्यांनी नेलं, डबल दारू पाजली आणि डबल तो एकदार गेला, एकदार खाली गेला, वदरे आला आणि डबल आला। नेमके पोलीस अधिकारी कोण होते? ते 2 जण आहेत। दोन होते ना, नागेश मोड, कॉन्स्टेबल 2 होते ना, ते दोन पोलीसवाले होते, त्याचं नाव मला माहित नाही।
ते ना त्याच्यामध्ये पॉयझन होतं तर माझ्या भावाला का उतरवलं त्याच्यात असं कोण सांगितलं पॉयझन होतं? त्याला माहीतच नव्हतं. त्यानं ते पाणी तपासलं, ते काहून नाही उतरले तिच्यात. पाणी कोण तपासलं आता? त्यानं नगरपालिकावालेनं हां फायर ब्रिगेडवालेनं हां. तर ते म्हणत याच्यामध्ये पॉयझन आहे. तर मग पहिले पोलीसवाल्यानं काहून नाही पाहिलं तिच्यात की पॉयझन आहे, यायले कसं काय उतरवा. हा ते पॉयझन पाहिजे तो पहिले गेला, डबल गेला आणि ट्रिपल पंधरा चालला गेला. हा श्वास म्हणजे पूर्ण म्हणजे दुसरा माणूस गेलता, 2 जण उतरले. तो म्हणे पायजन जमत नाही म्हणे, तू वत्री चालला आला. हा दारूच्या नशेत चालला गेला, यानं सांगितलं की उतर बाबा. हा चालला गेला खाली, गेला तर खाली आलाच नाही डबल. दुपारी मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आसरगावमधील ही घटना केवळ एका वृद्धाच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून पोलिसांच्या बेजबाबदार कारभाराचा आणि प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचा पर्दाफाश करणारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आता या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होते की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. MCN न्यूज मराठीकरिता संजय दांडगेसह दिलीप पिंगळे, जळगाव.